आज आपण पाहणार आहोत 15 सोप्या मार्गांनी पैशाची बचत कशी सुरू करावी. तुम्ही नेहमी तुमच्या मानसिक खर्चाच्या बजेटपेक्षा जास्त जाता का? बरं, येथे 15 सोप्या मार्ग आहेत ज्यांनी तुम्ही आज पैसे वाचवू शकता. तुम्ही कधीही अशा परिस्थितीत गेला आहात का की जेव्हा तुम्ही एकदा अनावश्यक खर्चावर जास्त खर्च केल्यामुळे तुम्हाला एखादी गोष्ट परवडत नाही? तुम्ही कधी अपेक्षेपेक्षा जास्त खर्च करणारी व्यक्ती असल्यास तुम्ही भविष्यात अनिवार्य खर्चात कमी पडण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला अनिवार्य खर्च पूर्ण करण्यात किंवा महिन्याच्या शेवटी तुमच्या मित्रांकडून पैसे उधार घेण्यात कमी वाटत असेल तर हा ब्लॉग तुमच्यासाठी आहे. दरमहा थोड्या प्रमाणात बचत करण्याचे फायदे आणि ते कार्यक्षमतेने करण्यात मदत करण्यासाठी 15 मार्ग समजून घेण्यासाठी पुढे वाचा. बचत रोख किंवा रोख समतोल स्वरूपात ठेवली जाऊ शकते, जसे की ठेव खाती, सेवानिवृत्ती पेन्शन खाती इत्यादी. आता पैसे वाचवणे सुरू करण्याचे 15 मार्ग. बहुतेक लोकांना पैसे वाचवायचे महत्त्व आणि मूल्य समजते, परंतु कुठून सुरुवात करावी याबद्दल फारशी खात्री नसते. जास्त खर्च करण्याच्या सवयीला आळा घालणे आणि पैसे वाचवण्याची शिस्त लावणे त्यांना अनेकदा आव्हानात्मक वाटते, पण तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. येथे 15 सोपे मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही आता पैसे वाचवू शकता. नंबर 1. आत्मनियंत्रणाचा सराव करा. पैशाची बचत करण्यासाठी सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे आर्थिक स्थिती. एकदा तुम्ही बचत करायची सवय लावली की ते तुमची मानसिकता, जीवनशैली आणि आर्थिक सुधारणा करू शकते. तुम्ही तुमच्या खर्चाचा मागोवा घेऊन आणि प्रभावीपणे टाळून ते करू शकता. उदाहरणार्थ, ऑनलाईन शॉपिंग विविध उत्पादने ऑफर करते जी तुमचे लक्ष वेधून घेतात. तुमचे लक्ष विचलित होण्याची आणि अनावश्यक नसलेली वस्तूंवर खर्च होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी तुम्ही खरेदी सूचीला चिकटून राहू शकता आणि ऑनलाईन खरेदीसाठी एक वेळी मर्यादा सेट करू शकता. नंबर 2. बजेट तयार करा. बजेट हे एक शक्तिशाली साधन आहे जे तुम्हाला तुमचे उत्पन्न आणि खर्चाचा मागोवा घेण्यास मदत करते. तुम्हाला पैसे कुठे जातो हे समजून घेऊन तुम्ही अशी क्षेत्रे ओळखू शकता जिथे तुम्ही कपात करू शकता आणि बचतीसाठी अधिक वाटप करू शकतात. नंबर 3. प्रथम स्वतःला पैसे द्या. एक अत्यावश्यक निश्चित खर्च मानून बचतीला सर्वोच्च प्राधान्य द्या. तुमचा बेचेक येतात तुमच्या उत्पन्नाचा पूर्वनिर्धारित भाग बचतीसाठी बाजूला ठेवा. हा सक्रिय दृष्टिकोन कमी देतो की तुम्ही खर्चापेक्षा बचत करण्यास प्राधान्य देता. तुमच्या बचतीला वाटाघाटी न करता येण्याजोगे मानून तुम्ही एक भक्कम आर्थिक पाया स्थापित करता आणि विवेकाधीन खर्च हाती घेण्यापूर्वी तुमची भविष्यातील उद्दिष्टे पूर्ण होतील याची खात्री करता. नंबर 4. तुमची बचत स्वयंचलित करा. तुमच्या बचत खात्यात स्वयंचलित हस्तांतर स्थानिक करणे ही एक स्मार्ट आर्थिक धोरणे आहेत जी तुम्हाला सहजतेने पैसे वाचवण्यात मदत करते. या दृष्टिकोनातून तुम्हाला इतर खर्चांवर खर्च करण्याची संधी मिळवण्यापूर्वी तुम्ही तुमच्या उत्पन्नाचा काही भाग तुमच्या बचतीसाठी सक्रियपणे वाटप करतात. बऱ्याच बँका ही सेवा प्रदान करतात, प्रक्रिया सुलभ करतात आणि तुमच्याकडून सतत मॅन्युअल प्रयत्न न करता तुमची बचत सातत्याने वाढेल याची खात्री करतात. ही हँड्स फ्री पद्धत केवळ तुमची बचत शिस्त वाढवणे असे नाही तर सुविधा देखील वाढवते, ज्यामुळे तुम्ही कमीत कमी त्रासासह तुमची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या मार्गावर आहात. नंबर 5. तुमचे कर्ज भरा. आर्थिक तज्ज्ञ सुचवतात की कर्ज फेडण्याच्या इतर खर्चापेक्षा प्राधान्य दिले पाहिजे, कारण कर्ज घेतलेल्या पैशांवर कोणतेही व्याज मिळत नाही. तुमच्या आर्थिक जबाबदाऱ्या मर्यादित करणे महत्त्वाचे आहे.
कारण त्यामुळे तुमची बचत कमी होते आणि तुमची उद्दिष्टे पूर्ण करण्यापासून तुम्हाला प्रतिबंध होतो. नंबर 6, उच्च व्याज कर्ज काढून टाका. उच्च व्याज कर्ज हा आर्थिक स्वातंत्र्यातील एक मोठा अडथळा असू शकतो, परंतु ऋणनिश्चय आणि विचारपूर्वक धोरणांनी आपण ते दूर करू शकतात. उच्च व्याज कर्जावरील तुमचा अवलंबित कमी करणे आणि जबाबदारी आर्थिक संयमी अंगीकारणे हे केवळ तुमची सद्य आर्थिक स्थिती सुधारणार नाही, तर उज्ज्वल आर्थिक भविष्याकडे जाण्याचा मार्गावर देखील आहे. नंबर 7, तुमच्या खर्चाची नोंद करा. तुमच्या खर्चाचा मागोवा ठेवा आणि शक्य असल्यास ते लक्षात ठेवा. हे चरण सुनिश्चित करते की तुमच्या खर्चाचे नियमन करण्याआधी तुमच्याकडे तुमच्या खर्चाची नोंद आहे. परिणामी आपण अनावश्यक आणि फालतू खर्च ओळखून आणि दूर करू शकतो. नंबर 8, गरजा आणि इच्छा यांच्यात फरक करा. एक कार्यक्षम बजेट तुमच्या खर्चाचे गरजा आणि इच्छांमध्ये वर्गीकरण करते. हे मूलभूत जीवनमान आणि आरोग्य सेवेसाठी आवश्यक असलेल्या खर्चांना तुमच्या विशलिस्टमध्ये अनिवार्य नसलेल्यांपेक्षा वेगळे करते. अनावश्यक खर्च काढून टाकून तुम्ही तुमच्या बचतीला लक्षणीय वाढ करू शकता. नंबर 9, तुमचे अनावश्यक खर्च कमी करा. एकदा तुम्ही तुमच्या खर्चाचे वर्गीकरण केले की तुम्हाला अनावश्यक खर्च कमी करणे आवश्यक आहे. काही बरेच अत्यावश्यक नसलेले वस्तू आणि सेवांवर खर्च करतो. उदाहरणार्थ जिम सदस्यत्व जे वापरले जात नाहीत. जास्त खर्च करणे थांबवण्यासाठी आणि तुमची बचत जास्तीत जास्त करण्यासाठी तुम्ही अशा सेवा बंद कराव्यात. नंबर 10, बचतीचे ध्येय सेट करा. तुमची स्वप्ने आणि आर्थिक उद्दिष्टे तुम्हाला प्रेरित ठेवतात. त्यामुळे तुमची आर्थिक उद्दिष्टे निश्चित करा आणि त्यानुसार योजना करा. त्यानंतर तुम्ही तुमच्या अल्पमुदतीच्या उद्दिष्टांसाठी बचत करणे सुरू करू शकता आणि शेवटी तुमच्या दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी तयार होऊ शकता. तज्ज्ञ नवशिक्यांसाठी मासिक लक्ष्य बनविण्याचा सल्ला देतात. नंबर 11, तुमच्या आर्थिक उद्दिष्टांना प्राधान्य द्या. तुमची उद्दिष्टे त्यांच्या कालावधीनुसार अल्पकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टांमध्ये विभाजित करा आणि त्यांना प्राधान्य द्या. त्यानंतर तुम्ही तुमच्या उद्दिष्टांसाठी पैसे वाचवण्यासाठी वेगवेगळी साधने वापरू शकता. उदाहरणार्थ बचत खाते किंवा ठेव प्रमाणपत्र तुम्हाला अल्पमुदतीची उद्दिष्टे पूर्ण करण्यात मदत करू शकतात. जर मुदत ठेवी, स्टॉक किंवा विमा इत्यादी दीर्घकालीन हेतूंसाठी वापरले जातात. नंबर 12, आपत्कालीन निधी. एक मजबूत आपत्कालीन निधी तयार करा ज्यामध्ये 3 ते 6 महिन्यांच्या कालावधीसाठी तुम्हाला राहणीमानाचा खर्च भागवण्यासाठी पुरेशी रक्कम असेल. हे आर्थिक राखीव, अनपेक्षित आर्थिक आव्हाने आणि अनपेक्षित अडथळ्यांपासून तुमचे रक्षण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सुरक्षा उपाय म्हणून काम करते. नंबर 13, तुमच्या प्रगतीचा मागोवा ठेवा. तुमचे बजेट आणि बचत नियमितपणे तपासा. तुम्ही तुमच्या गरजा आणि प्राधान्यांपासून बदल करू शकता. पैसे वाचवायचे नवीन मार्ग एक्सप्लोर करा आणि ते तुमच्या आर्थिक नियोजनात शिकवा. नंबर 14, पुनरावलोकन करा आणि समायोजित करा. तुमचे बजेट आणि आर्थिक उद्दिष्टे ज्यांचे सातत्याने पुनरावलोकन आणि पुनर्मूल्यन करा. जसजसे जीवन विकसित होते आणि नवीन परिस्थिती सादर करते तसतसे आपण आपल्या आर्थिक उद्दिष्टांशी संरेखित राहता आणि ते साध्य करण्याच्या दिशेला स्थिर मार्गावर राहता. हे सुनिश्चित करण्यासाठी आपल्या बचतीच्या दृष्टिकोनाशी जुळवून घेणे आवश्यक आहे. नंबर 15, तुमच्या पैशांचे मूल्य वाढवा. आता तुम्ही तुमचे पैसे वाचवायला सुरुवात केली आहे. तुम्ही तुमची बचत गुंतवणे सुरू करू शकता. महागाई दरांवर मात करण्यासाठी
आणि अधिक संपत्ती निर्माण करण्यासाठी गुंतवणूक तुमच्या बचत रकमेचे मूल्य वाढवते. म्युच्युअल फंड, स्टॉक, बॉन्ड्स, युपिल, बचत योजना, डेरिव्हेटिव्ह इत्यादींसारखी अनेक गुंतवणुकीची साधने बाजारात उपलब्ध आहेत. बजेट जोखीम घेण्याची भूक, कर मूल्यांकन आणि तुमचे आर्थिक उद्दिष्टे आणि लवकरच गुंतवणूक करणे सुरू करा. आता जतन करा. पैसे वाचवणे हे एक महत्त्वाचे कौशल्य आहे. हे तुमचे आर्थिक कल्याण लक्षणीयरित्या सुधारू शकते. या 15 सोप्या मार्गांचा अनुसर करून आपण आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि समृद्ध भविष्यासाठी एक भक्कम पाया तयार करू शकतो. लक्षात ठेवा की सातत्य आणि शिस्त महत्त्वाचे आहे. अधिक सुरक्षित उद्यासाठी आजच बचत सुरू करा. महत्त्वाचे मुद्दे. पैशांची बचत करण्यासाठी सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे आर्थिक शिस्तबद्ध बनणे. बजेट हे एक शक्तिशाली साधन आहे जे तुम्हाला तुमचे उत्पन्न आणि खर्चाचा मागोवा घेण्यास मदत करते. एक अत्यावश्यक निश्चित खर्च मानून तुम्ही बचतीला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. तुमच्या बजेट खात्याचे स्वयंचलित हस्तांतरण स्थापित करणे ही एक स्मार्ट आर्थिक धोरण आहे जे तुम्हाला सहजपणे पैसे वाचविण्यात मदत करते. अशा एक कार्यक्षम बजेट तुमच्या खर्चाचे गरजा आणि इच्छांमध्ये वर्गीकरण करते. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.